يريد الله ليبين لكم ويهديكم سنن الذين من قبلكم ويتوب عليكم والله عليم حكيم. والله يريد أن يتوب عليكم ويريد الذين يتبعون الشهوات أن تميلوا ميلا عظيما. يريد الله أن يخفف عنكم وخلق الإنسان ضعيفا. يا أيها الذين آمنوا لا تأكلوا أموالكم بينكم بالباطل إلا أن تكون تجارة عن تراض منكم ولا تقتلوا أنفسكم إن الله كان بكم رحيما. ومن يفعل ذلك عدوانا وظلما فسوف نصليه نارا وكان ذلك على الله يسيرا. إن تجتنبوا كبائر ما تنهون عنه نكفر عنكم سيئاتكم وندخلكم مدخلا كريما. ولا تتمنوا ما فضل الله به بعضكم على بعض للرجال نصيب مما اكتسبوا وللنساء نصيب مما اكتسبن واسألوا الله من فضله إن الله كان بكل شيء عليما. ولكل جعلنا موالي مما ترك الوالدان والأقربون والذين عقدت أيمانكم فآتوهم نصيبهم إن الله كان على كل شيء شهيدا. अल्लाह इच्छितो की तुमच्याकरता स्पष्ट आदेशांचं बयान करावं आणि चालवावं तुम्हाला त्याच्या उचित मार्गावर जे तुमच्या पूर्वी होऊन गेले आहेत आणि तुमच्या समस्यांवर ध्यान द्यावं आणि अल्लाह मोठा जाणणारा हिकमत राखणारा आहे. अपराध कर्मापासून तुमच्या परतण्याबद्दल अल्लाहनं तौबा कबूल करण्याचा इरादा केला आणि जे लोक वासनेची मजा भोगण्याच्या मागे लागले आहेत त्यांचा इरादा असा आहे की तुम्हाला वाईट आचरणात ढकलून खूप मागे घेऊन जावं. अल्लाहचा इरादा आहे की तुमचं सर्व ओझं हलकं करावं आणि मनुष्य कमजोर पैदा केला गेला आहे. हे इमानधारकांनो, आपापसात एकमेकांची धनसंपत्ती नाहक हडप करू नका, मात्र आपापसात राजी खुशीनं व्यापार उद्योग करण्यास उघड परवानगी आहे. याच्या विरुद्ध वागून स्वतःचा सर्वनाश करून घेऊ नका. ज्या अर्थी अल्लाहचा फैसला हा आहे की तो तुमच्यावर मेहरबानीचा मामला करू इच्छितो आणि जो कोणी जोर जबरदस्तीनं एखाद्याचा माल हडप करेल तर आम्ही लवकरच त्याला आगीत झोकून देऊ आणि अल्लाह करता हे फार सोपं आहे. जर दूर राहाल त्या मोठमोठ्या गुन्ह्यांपासून ज्यांच्याबाबत तुम्हाला मनाई केली गेली आहे तर आम्ही तुमच्या लहान सहान चुका माफ करू आणि जन्नतमध्ये तुम्हाला मान सन्मानानं दाखल करू. ज्या बाबतीत अल्लाहनं तुम्हाला एकमेकांवर मोठेपणा आणि श्रेष्ठता प्रदान केली आहे त्याची इच्छा धरू नका. पुरुषांनी जसं कर्म आचरण केलं असेल तसाच मोबदला त्यांना मिळेल. स्त्रियांनी ज्या प्रकारचं कर्म केलं असेल तसाच मोबदला त्यांनाही मिळेल. आणि अल्लाहच्या जवळ त्याच्या कृपेची याचना करीत राहा आणि अल्लाहला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आणि जी धनदौलत आईबाप किंवा नातेवाईक मेल्यानंतर मागे सोडतील तिच्यासाठी आम्ही हक्काचे वारसदार निश्चित केले आहेत. आणि ज्या लोकांशी तुमचा वचन करार झाला आहे त्यांना देखील त्यांचा हिस्सा देत राहा. अल्लाह तर प्रत्येक गोष्ट स्वतः पाहत आहे.